हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळ्यांना? श्री स्वामी समर्थ. एस्पायरेट शीतल या यूट्यूब चॅनलवर मी शीतल आपले खूप खूप स्वागत करते आहे. तर सगळ्यांचाच दिवस हा छान गेलेला असेल आणि येणारा दिवस तुमच्यासाठी खूप छान असावा, शुभ असावा हीच मी स्वामी चरणी आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. त्याचबरोबर आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ कशाचा घेऊन आलेला असेल तर आता काय चाललं आहे तर मल्हारी षडरात्रोत्सव आता चालू झालेला आहे. तर चंपाषष्ठीचा दिवस हा शेवटचा दिवस असतो, तर तोपर्यंत आपण मल्हारी देवांची पूजा करत असतो. खंडोबा आपलं दैवत आहे, कुलदैवत आहे, त्यांची पूजा आपण या षडरात्रमध्ये करत असतो. जशा कुलदेवीच्या नवरात्र तशाच कुलदैवताच्या षडरात्र आपण साजरी करत असतो. तर या षडरात्रीमध्ये अनेक जण आपल्या घरामध्ये जशी आपण नवरात्रीची सेवा करतो त्याच प्रकारे आपण मल्हारी देवांची म्हणजे खंडोबारायाची पूजन आपल्या घरात केलं जातं. त्यांचं टाक हे म्हणजे त्यांचे टाक हे घटावर बसवले जातात आणि त्यांची आज दिवस पूजा केली जाते. 6व्या दिवशी आपण जे चंपाषष्ठीला वांगीसट म्हणतो त्या दिवशी आपण तळी भरत असतो, नैवेद्य दाखवत असतो. त्याचबरोबर तळी भरणं प्रत्येकालाच माहिती आहे, कसे भरतात आपल्या गावाकडे प्रत्येकाने बघितलेलं आहे. तळी भरणं, नैवेद्य वांगा आणि वांग्याचं भरताचं नैवेद्य त्या दिवशी आपण दाखवतो, कोणी पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवतं. तर अशा प्रकारे ही मल्हारी षडरात्र आहे. तर तुम्ही या मल्हारी षडरात्रीमध्ये काय करत आहात? तर मला कमेंटमध्ये ही गोष्ट नक्की सांगा की तुम्ही या षडरात्रीमध्ये कोणती कोणती सेवा करत आहात. तर मी या षडरात्रीमध्ये अखंड दिव्याची सेवा करत आहे, कारण की माझ्याकडे देवाचा टाक नसल्यामुळे, मूर्ती नसल्यामुळे आणि हे माझं घर स्वतःचंही नाही आहे, त्याच्यामुळे मग मला माझ्या नवीन घरामध्ये जे की आता 2-3 महिन्यात मिळणारच आहे, मी तिथूनच माझ्या सगळ्या गोष्टींना नवीनपणे सुरुवात करणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं की या घरामध्ये आपण अखंड दिवा तर करूच शकतो. त्याच्यामुळे मी अखंड ज्योत खंडोबारायांच्या नावाने, खंडोबा देवांच्या नावाने लावलेली आहे. त्यांची सेवा मी अशा पद्धतीने करते. तर मग अखंड ज्योत ही सेवा खूप छान आणि अशी प्रभावी आहे. 5 दिवस आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे देवांच्या नावाचा. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ आपण नामस्मरण करू शकतो. तर मी 108 वेळा जो ओम नमो मार्तंड भैरवाय नमः हा जो मंत्र आहे, हा मी मंत्र 108 वेळा जपते. त्याचबरोबर त्यांची सकाळ संध्याकाळ आरती करते आहे आणि मल्हारी सप्तशती हा जो ग्रंथ आहे याचं वाचन करते आहे. जसं म्हणजे मी या ग्रंथाचं तसं संकल्प नाही केलेला, संकल्पयुक्त नाही आहे. मला ज्या दिवशी जमतंय की मी आज पूर्ण करणार आहे असा मी केलेला आहे. तर माझे आता 2 झालेले आहेत. तर बघू आता एवढ्या 1-2 दिवसामध्ये 2 झाले पाहिजे किंवा 3 झाले पाहिजे असं मला वाटतंय. कारण की घरातील इतरही कामं असतात, गोष्टी असतात, त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट होईलच असं नाही आहे. त्याच्यामुळे मी या घरामध्ये तरी साधी सोपी आणि सरळ सेवा आपण माझ्या हातून व्हायला हवी म्हणून मी करते आहे. कारण कुलदेवीची सेवा आपण करतच असतो, पण कुलदैवताची सेवा ही आपल्याकडनं होत नसते. म्हणूनच म्हटलं की यावर्षी आपल्याकडे जरी टाक नाही आहे तरी पुढच्या वर्षी जर टाक असतील आपल्याकडे तर नक्की आपण विधिवत जशी पूजा केली जाते, घट बसवले जातात देवाचे, तशा प्रकारे मी घट बसवेल आणि पुढच्या वर्षी मी तशी पूजा करू शकते. पण यावर्षी म्हटलं साध्या सोप्या पद्धतीने अखंड दिवा लावूया आणि अखंड दिवा लावून देवांचं नामस्मरण 108 वेळा करायचं, आरती करायची, जमलं तितकं आपण मल्हारी सप्तशतीचं पठण करायचं आणि जे अजून पण जमेल ते करायचं असं मी ठरवलं होतं. म्हणून अशा पद्धतीने मी मल्हारी षडरात्र ही साजरी करत आहे. त्याचबरोबर चंपाषष्ठीच्या दिवशी सगळे करतील त्याप्रमाणे मी पण वांगीसट साजरी करेल. वांग्याच्या भरताचा नैवेद्य देवांना दाखवेल आणि तळी वगैरे तर काय भरण्याचं माझ्याकडे प्रसंग येणार नाही, कारण की ज्याच्याकडे टाक आहे तो व्यक्ती ते करतं. तर मी फक्त अखंड दिवा त्या दिवशी नैवेद्य दाखवून पूर्णता करेल. या दिवसाची समाप्ती होईल मग मल्हारी षडरात्रीची. तर माझी इच्छा होती की स्वामींनी माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी. अडचणी पण आल्या, पण त्या अडचणी आल्याही आणि लगेच गेल्याही. त्याच्यामुळे मग मला हे करायला काहीच न करण्यासारखं काही उरलंच नव्हतं. म्हणून म्हटलं मनात आलेलं आहे तर आता करूच या, राहू द्यायचं नाही. मनात जे आलं ते देवाला आपल्याकडनं करायचं असतं म्हणून येतं आणि आपण तितके कॅपेबल आहोत म्हणून आपण हे विचार करू शकतो की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. कारण की एका लेडीजला घरामध्ये किती कामं असतात ही एक दुसरी लेडीजच समजू शकते. त्याच्यामुळे घरातली कामं आवरून, मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळून, सर्व करून देवाचं करणं, त्याच्यासाठी वेळ काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपला स्वभाव असा असतो, आपण सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढत असतो, पण देवासाठी, देवाच्या सेवेसाठी आपल्याकडे वेळ नसतो. आपल्यासाठी सगळं इम्पॉर्टंट आहे, पण स्वतःला वेळ देणं आणि देवाला वेळ देणं हे आपल्याला जमत नसतं. त्याच्यामुळे मी ठरवलं की
जसा आपल्याला वेळ मिळेल ती सेवा आपल्या हातून होऊ देत. स्वामींनाही प्रार्थना केली होती की स्वामी, माझी इच्छा आहे, तर मला जे पण करायला जमलं ते माझ्याने होऊ द्या, तुमचा आशीर्वाद असू द्या. आणि खरंच ते झालं. आणि मी पहिल्यांदाच मल्हारी जे म्हणजे आता षडरात्र आहे त्याच्यामध्ये ही सेवा स्टार्टिंग केलेली आहे. आणि पुढच्या वर्षी मी माझ्या नवीन घरामध्ये 100% छान पद्धतीने साजरी करेल. फक्त स्वामींचा आशीर्वाद असावा, आपल्या खंडोबारायांची कृपा असावी, असंच त्यांनी पटापट नवीन वर्ष सुरू करावं छानपणे. आणि नवीन घरामध्ये गेल्यानंतर सगळं जे मी डोक्यात ठेवलेलं आहे, हे करणार ते करणार, ते सगळं त्यांनी माझ्याकडनं करून घ्यावं. खूप छान छान सेवा माझ्याकडनं त्यांच्या व्हाव्यात, हीच स्वामीचरणी मी प्रार्थना करते. आणि तुम्हीही तुम्हाला जमेल तशी सेवा करा. नाही तुम्हाला 5 दिवसात करायला जमलं तर शेवटच्या दिवशी तरी करा. आणि रविवारी, मेन म्हणजे रविवारी तर नक्कीच करू शकता. एक पाठ जरी तुम्ही केला एवढ्या 5 दिवसांमध्ये तरी पूर्ण आहे, तरी खूप आहे. देवाला तरी ती सेवा तुमची आवडेल, तो ॲक्सेप्ट करेल, त्याचं फळ तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे जर 5 दिवसात नाही जमत आहे पण संडेला तुमचं जमत आहे, तर संडेला तुम्ही मल्हारी सप्तशतीचं एक पारायण करू शकता. बाकीच्याही सेवा तुम्ही त्याबरोबर करू शकता. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरेल. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार.